बाहेरच एक चहाचं टपरं टाकलं. बघता बघता टपरं जोरात चाललं, इतकं जोरात चाललं की 6 महिन्यात छोटं हॉटेल तयार झालं. छोट्या हॉटेलचं वर्षात त्यांनी मोठं हॉटेल केलं. ते इतकं उत्तम चाललं, त्याचं नियोजन व्यवस्थापन इतकं चांगलं की बघता बघता त्यांनी 3 स्टार हॉटेल काढलं. 3 स्टार हॉटेलची 5 स्टार हॉटेल काढली. परदेशातली लोक तिथं त्याच्या हॉटेलमध्ये थांबायला मुक्कामायला यायला लागली. त्या 5 स्टार हॉटेलचा मालक असणारा तो प्रचंड मोठा यश, प्रचंड मोठी ताकद त्याने अफाट कमावली. आणि त्याच्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये देशोविदेशाचे भक्त मुक्कामाला यायला लागले. अमेरिकेचं असंच एक भक्त मंडळ तिथं आलं होतं, त्याच्या हॉटेलमध्ये थांबलं होतं. त्यांनी त्या हॉटेलची रचना बघितली, नियोजन बघितलं, व्यवस्थापन बघितलं, भारावून गेले. आणि त्या अमेरिकन शिष्टमंडळानं मागणी केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे, उत्तम पद्धतीनं सगळं केलंय, आम्हाला त्याला भेटायचं आहे, त्याचा व्यवसायातला अनुभव अफाट आहे, काम अफाट आहे, उत्तम, त्याला भेटायचं आहे. आणि मग हा भेटायचं म्हटल्यावर पुढं आला. आता ते इंग्रजीतनं बोलतायत, ह्याचं मराठीतनं चाललंय, कुणाचा काही संवादच होईना. आणि मग नंतर तिसऱ्या एकाने विचारलं, काय राव तुम्ही एवढ्या 5 स्टार हॉटेलचे मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही अजून इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हणला, हे बघ, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. म्हणजे इंग्रजी शिकण्याचा एक नियम त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन ठेवणार, वळण देऊन ठेव. कुठे तुम्हाला संधी मिळेल सांगता येत नाही. तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे ही तुमची सगळ्यात मोठी कसोटी असूच शकत नाही. न आलेली माणसं सुद्धा अफाट आहे, ती काही मोठी झाली नाही, झाली अफाटच झाली. ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. खरं तर मी वारंवार सातत्यानं सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो सातत्यानं. नाही, माझं फार प्रेम आहे, जगाला प्रेम अर्पावे, सातत्यानं आमचं चालूच असतंय. ते माझं सातत्यानं सांगणं प्रत्येकाला एकच आहे, दुसऱ्यांवर प्रेम करायच्या अगोदर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना, जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना, बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं. म्हणजे आपल्याला कुणी पाहणारं नसेल तर कपड्याकडे आपलंच लक्ष नसतं, पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं, मॅचिंग झालं पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी का, तिला आवडलो पाहिजे. तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का? मी मला आवडलो पाहिजे, मी मला योग्य वाटलो पाहिजे, मी माझ्या डोळ्यात माझा अबद्दल आदर राहिला पाहिजे, मी उत्तमच असलो पाहिजे, मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे, मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे. हे कधी होईल? ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा. मी आवडलोच पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील, तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल, काहीतरी करू शकतो, बनवू शकतो. ही भूमिका फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची. आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना, तीच माणसं यशस्वी होतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव. स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात, ती ठेवत नाहीत तशीच. आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो. आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका. सगळ्यात महत्वाचं. ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो. काय करायचं आहे, नेमकं काय. आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा. स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका. प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितलाय. ते सांगतात, भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्वस्पर्शी भक्ती. स्वतःला शरण जा, जसे परमेश्वराला शरण जातात तसे. आपण परमेश्वराला सातत्यानं म्हणतो, तुझ्याकडे जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, मंगल आहे, भव्य आहे, दिव्य आहे, उदंड आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, ते सगळं मला दे. स्वतःला शरण जाणे तेवढंच म्हणा. माझ्या जे जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, उदंड आहे, भव्य आहे, प्रचंड आहे, ते सगळं बाहेर येऊ दे. याला शरण जाणं म्हणायचं. स्वतःला आतमध्ये मग बाहेर काढता येतं, मग बाहेर पडतो आपण. आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो, पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं काय? मग हे दोघच का लक्षात राहिले? याचं कारण मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रेम याने केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. करायचं ना प्रेम, ध्येयावर प्रेम करा. काय व्हायचं आहे? कलेक्टर व्हायचं आहे, SP व्हायचं आहे, काय व्हायचं आहे एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतकं तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे, प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला. दुसरं काही नाही, सुचलंच नाही पाहिजे काही बाकी.
मजनू सातत्यानं रात्रंदिवस फक्त लैला लैला करत होता. काही नाही दुसऱ्या डोक्यात. उठता लैला, बसता लैला, जेवता लैला, झोपता लैला, लैला लैला, बस सगळं आयुष्य व्यापून टाकलेलं लैलेन तिच्या. इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं माझं नाव घेतलं असतं तर 3 वेळा प्रसन्न झालो असतो. पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही, याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही, त्याला फक्त लैला. शेवटी परमेश्वर म्हणले याला एकदा बघावं तरी. असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला. कसा आहे हा भक्त बघावं. परमेश्वर समोर आले त्याच्या. याचं लैला लैला चालू. आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कोणी पटकन उडी मारली असती, पायावर लोटांगण घातलं असतं, भगवान बरं झालं, भगवान म्हणले असते काय देऊ, सगळं मागितलं असतं. पण हा लक्षच द्यायला तयार नाही. भगवानाने विचारलं मी आलोय. बरं मग? अरे मी परमेश्वर. अरे हो की मग? अरे मी परमेश्वर आहे. 12 वर्ष तपश्चर्या करतात माझी, त्यावेळी मी प्रसन्न होतो. तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय. मग मी काय करू? अरे मी तुला काही देऊ शकतो. लैला देऊ शकतो. आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही. आपल्याला फक्त लैला पाहिजे बस. तू देवाची लास. तू मला लैला देतोय का तेवढं फक्त सांग, तर तुझा उपयोग. नाही तर मला तुझी गरज नाही. मला कलेक्टर व्हायचंय, मला SP व्हायचंय, मला काय हवंय, मला ते देणारं जे जे असेल ते सगळं मला हवंय. बस मला बाकी काही कळत नाही. माझं हे पुस्तक मला SP ला द्या, ते नकोय मला. हे या क्षेत्रात गरज आहे. मला अभ्यास महत्वाचा आहे, निरीक्षण महत्वाचं आहे, परीक्षण महत्वाचं आहे, सल्ला महत्वाचा आहे, संवाद महत्वाचा आहे, वाद संवाद महत्वाचा आहे, गरजेचं आहे. का? माझं ध्येय निश्चित आहे, मला व्हायचंय बस. त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे, जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवंय. दुसरीकडे माझं लक्ष नाही. हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही, त्यावेळी लैला मिळेल. ती ध्येयाची लैला असेल, ती यशाची लैला असेल. आम्हाला ते मिळवता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. इतर जे काही देतात त्याच्यापेक्षा थोडं अधिक द्यायला शिका. इतर जे काही करतात त्याच्यापेक्षा काही अधिक करायला शिका. इतर जण जेवढा अभ्यास करतात त्याच्यापेक्षा थोडा अधिक करायला शिका. इतरांचा व्यासंग जेवढा असतो त्याच्या कैक पटणं थोडं अधिक करायला शिका. इतरांना जे यश मिळालं नाही ते तुम्हाला थोडं अधिक मिळेल, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा काही अधिक केलं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कुणालाही न मिळालेलं यश जर मिळवायचं असेल तर आत्तापर्यंत या जगात कुणीही केलं नाही असं काहीतरी तुम्हाला करावंच लागेल. तेव्हा कुणाला मिळालं नाही असं यश मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात झोकून देणं काम करणं, पूर्ण डिहोट होऊन काम करणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या. एका राजाला स्वतःची राजमुद्रा बनवायची होती. त्यांनी आपल्या नगरातल्या सगळ्या चित्रकारांना आवाहन केलं, माझ्या देशाची राजमुद्रा बनवायचं आहे, वाघाचं चित्र हवं आहे, जिवंत हुबेहूब वाटणारा वाघ जो मला चितारून देईल त्याला मी बक्षीस तर देईनच, पण या राज्याचा कला गुरु म्हणून त्याची नियुक्ती करीन. आणि त्याच्या नगरातनं हजारो चित्रकारांनी वाघाचं चित्र काढून पाठवलं. आता याची तपासणी कोणी करायची? एक वृद्ध कलागुरू होता, त्याला सांगितलं की यातला चांगलं चित्र शोधा जे राजमुद्रेसाठी आम्हाला घेता येईल. आणि मग या कलागुरूने एका प्रचंड मोठ्या दालनात आलेली ती सगळी वाघाची चित्र ठेवली आणि त्या कला दालनात स्वतःलाही 3 दिवस कोंडून घेतलं. 3 दिवसानंतर कलागुरू ज्यावेळी बाहेर आला, राजाने विचारलं यातलं कुठलं चित्र निवडलं कलागुरू? आणि कलागुरू शांतपणे म्हणाले यातलं कुठलंही चित्र योग्यतेचं नाही. उत्तम उत्तम चित्र आहेत, सर्वोत्तम चित्र आहेत, नजरला तर ते लगेच जाणवतात. आणि कलागुरू तुम्ही कसे म्हणता की यातलं एकही योग्यतेचं नाही? तुम्ही कशावरनं ठरवलं? त्यावेळी ते कलागुरू म्हणाले 3 दिवस या सगळ्या चित्रांना मीही बघत राहिलो. मला सगळीच चित्र उत्तम वाटली, सगळी चित्र सर्वोत्तम वाटली, पण खरंच योग्यतेचं चित्र शोधायचं म्हणून या कला दालनामध्ये मी एका जिवंत वाघालाच सोडून दिलं. आणि हा जिवंत वाघ त्या वाघाची चित्र पाहत पाहत पुढं निघाला, पण यातल्या कुठल्याच चित्राजवळ हा वाघ थबकला नाही. यातल्या कुठल्या चित्राला बघून वाघानं डरकाळी फोडली नाही. यातल्या कुठल्याच वाघाच्या चित्राला बघून हा वाघ भ्याला नाही. यातल्या कुठल्याच चित्रातल्या वाघाची दहशत घेऊन वाघ पळाला नाही. ही सगळी चित्र बघून त्या वाघावर काही परिणामच नव्हता. याचा अर्थ प्रत्यक्ष हुबेहूब वाटावं अशा योग्यतेचं एकही चित्र नाही. राजा म्हटला मग मला तर चित्र हवंय, राजमुद्रेसाठी मला गरजेचं आहे. या सगळ्यांचं योग्यतेचं नाही ना? आपण कलागुरू आहात, आपण अनुभव समृद्ध आहात, आपणच मला ते वाघाचं चित्र काढून द्या. कलागुरू म्हणले नाही नाही आता या वयात मला ते जमणार नाही. नाही मला हवंय, मला बाकी काही कळत नाही,
कलागुरू म्हटले त्यासाठी मला 3 वर्ष जंगलात जाऊन राहावं लागेल. 3 वर्ष एक वाघाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात जाऊन? पर्याय नाही. राजाला सर्वोत्तम चित्र हवं होतं. त्यांनी कलागुरूंची मागणी मान्य केली आणि हा कलागुरू जंगलात गेला. 6 महिन्यानंतर राजाने आपल्या सैनिकांना पाठवलं. तो कलागुरू काय करतोय ते कला कधी बघा तरी. ते सैनिक जंगलामध्ये गेले तर हा वाघाच्या सगळ्या घोळक्यात बसून वाघांचं निरीक्षण करत होता. सैनिकांनी परत म्हणले ते बसलाय वाघात. परत 6 महिने झाले. राजा म्हणला जाऊन या त्या कलागुरूचं चित्र झालं का नाही बघून. परत गेले तर तो वाघासारखा डरखळ्या फोडायला लागला. सैनिक आले परत म्हणले तो आता डरखळ्या फोडतोय. 2 वर्ष झाली. राजा म्हटला आता तरी जा बघा त्यांनी ते वाघाचं चित्र पूर्ण केलंय का नाही. सैनिक गेले तर त्या कलागुरूनं त्या सैनिकांकडे असं वाघासारखं बघितलं आणि असा गुरगुरला. ते सैनिक पळतच सुटले. ते वाघच झालाय म्हणे आता. राजा म्हणला त्यांनी 3 वर्षाची मुदत मागवली. थांबू 3 वर्ष. शेवटी 3 वर्ष पूर्ण झाली. राजाने सैनिकाला सांगितलं आता तो जा 3 वर्ष संपली. त्यानं चित्र केलंय का ते बघा. चित्र केलं असलं तर घेऊन या, केलं नसलं तर त्याला सुद्धा घेऊन या कसल्याही परिस्थितीत. सैनिक गेले. हा वाघासारखाच फिरत होता सगळ्यांच्या खांद्यावर हात टाकून डरकाळ्या फोडत गुरगुरत. शेवटी कसं बस त्या सैनिकांनी त्याला पकडलं. पकडून राजवाड्यात आणलं. राजापुढे उभा केलं. पूर्ण वाघासारखा. तर राजाकडे बघून सुद्धा ते गुरगुरायला लागला. फोडू का डरकाळी. राजाने त्याला सांगितलं मला प्रत्यक्ष वाघ नको आहे. मला वाघाचं चित्र हवंय. ते झालं का. तसा तो कलागुरू म्हणला 2 मिनिटात काढून देतो. त्याला काय लगेच साहित्य मागवलं. 2 मिनिटात त्यांनी वाघाचं चित्र काढून दिलं लगेच. राजा म्हणला याची योग्यता तपासूया. आणि मग एका जिवंत वाघाला त्याच्या चित्रापुढे आणलं गेलं. ते चित्र वाघाचं बघितलं. तो जिवंत वाघ प्रचंड मोठा संतापला. डरकाळी फोडली त्यांनी. परीक्षा झाली. चित्र पास झालं. पण राजाने त्याला विचारलं 2 मिनिटाचं चित्र काढायला 3 वर्ष जंगलात कशाला गेला. त्यावेळी तो कलागुरू म्हणाला वाघाचं चित्र काढायचं असेल ना तर पहिल्यांदा वाघ व्हावं लागतं. वाघ झाल्याशिवाय वाघ बनता येत नाही. वाघ बनल्याशिवाय वाघ दाखवता येत नाही. त्यात जिवंतपणाच उतरत नाही. त्याच्या श्वासाशी जोपर्यंत माझा ध्यास जोडला जात नाही तोपर्यंत मला वाघ चितारणं शक्य नाही. गेली 3 वर्ष मी जंगलामध्ये पूर्ण पुरता वाघ झालो. त्यावेळी 2 मिनिटात मला हा जिवंत वाघ चितारता आला. ध्येय ठरवलं ना जंगलात जा. ते ध्येय तुम्हाला तिथं दिसेल. 3 वर्ष त्या ध्येयाच्या वाघाबरोबर राहा. अडचणी येतील, संकट येतील, कदाचित सुद्धा पंजा उठवेल सुद्धा. पण पूर्ण त्या वाघाबरोबर वाघ झाल्याशिवाय तुम्हाला वाघ पण येत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. झोकून द्यावं लागतं. इथं पूर्ण तळमळीनं कळकळीनं हात घुसावं लागतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही एकरूपता ज्याला साधता आली त्याला यश मिळालं. परमेश्वर तरी कुणाला भेटला. परमेश्वराशी ज्याला एकरूपता साधता आली त्याला. आमच्या तुकोबरायांनी भक्तीचं नव्हे अभ्यासाचं फार सर्वात उत्तम उदाहरण दिलंय. ते असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो. सगळ्या जीवनाचं सार आहे. सगळ्या जीवनाचं. मी तुकोबा कधीपर्यंत आहे देवाजवळ जातोय तोपर्यंत आहे. एकदा देवाजवळ गेलो की मीच देव झालो. संपला विषय. हे देव पण जोपर्यंत तुम्हाला होत नाही बस काय व्हायचं आहे. कलेक्टर कुठे निघालाय. कलेक्टर होण्याच्या दिशेनं जाताय तोपर्यंत तुम्ही आहात. एकदा तिथपर्यंत पोहोचला की तुम्ही परीक्षा व्हायच्या आधीच कलेक्टर झाला. हे आधी झाल्याशिवाय मग कलेक्टर होता येत नाही. हे होणं महत्वाचं आहे. आत ध्यास श्वासाबरोबर तो ध्यास आला पाहिजे. प्रत्येक श्वासागणिक सातत्यानं ते आम्हाला वाटलं पाहिजे. होय दुसरं काही नाही. हा ध्यास ज्याला तयार करता आला त्याला स्वतःच्या श्वासावर विजय मिळवता आला. ही सगळ्यात यश तर त्याला मिळतच. मग बाकी काही नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आमच्या संस्कृतीमध्ये 2 तत्वज्ञान आहेत. एक तत्वज्ञान आहे प्लेटोवादी. दुसरं तत्वज्ञान आहे अरिस्टॉटलवादी. प्लेटो आदर्शवादी होता. अरिस्टॉटल व्यवहारवादी होता. आता ह्या परदेशी विचारवंतापेक्षा या माझ्या देशामध्ये 2 तत्वज्ञान आधीच तयार झाले. एक रामाचं तत्वज्ञान आहे आणि एक कृष्णाचं तत्वज्ञान आहे.
राम आदर्शवादी होता आणि कृष्ण व्यवहारवादी होता. तुम्हाला या जीवनामध्ये जगताना रामनीती सुद्धा अवलंबायला हवी आणि कृष्ण नीती सुद्धा अवलंबायला हवी. हे जमलं तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. रामाच्याच वाटेला आदर्शवादी म्हणून गेलात तर अडचण येईल. कृष्ण म्हणून सुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे. जे इतरांच्या कल्याणाचं आहे, मग ते खोटं असलं तरी सत्यच, ही कृष्णाची सत्याची भूमिका आहे. आम्हाला तीही निर्माण करता आली पाहिजे. आम्हाला त्या मार्गानं जाताच आलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा भाव आहे. आम्ही निश्चितपणे तो विचार करायला हवा. एक प्रधानाचा मुलगा शाळेला जायचा. रोज सकाळी शाळेला जाता जाता राजवाडा वाटेत लागायचा आणि त्या प्रधानाच्या पोराला शाळेला जाताना बघितलं की राजा त्या मुलाला हाक मारून बोलवायचा, ए इकडे ये. आणि तो प्रधानाचा मुलगा आला की राजा त्याच्या पुढे 2 नाणी ठेवायचा. एक नाणं असायचं सोन्याचं, दुसरं नाणं असायचं चांदीचं. आणि राजा प्रधानाच्या मुलाला विचारायचा, यातलं जे मौल्यवान नाणं असेल ते तू उचल. यातलं सर्वोत्तम मौल्यवान नाणं तू जर ओळखलंस तर उचललेलं नाणं तुला. आणि तो प्रधानाचा मुलगा मग एका हातात राजाच्या सोन्याचं, दुसऱ्या हातात चांदीचं. तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा. राजा म्हणायचा, प्रधान एवढा हुशार पण पोराच्या डोक्यात काय भेजा नाही, त्याला मौल्यवान काय तेच कळत नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रधानाचा मुलगा शाळेला निघाला. राजा परत तीच परीक्षा घ्यायचा. एका हातात सोन्याचं नाणं, दुसऱ्या हातात चांदीचं, उचल मौल्यवान. हा परत चांदीचं नाणं उचलायचा. महिनाभर असं चालू राहिलं. राजाची पक्की खात्री पटली, हे असंच दिसतंय, बापाचा काही गुण ह्याच्यात आलेला नाही, बापच हुशार, पोरात ती हुशारी दिसत नाही. महिनाभरानंतर राजाने शेवटी प्रधानाला विचारलं, काय हो प्रधानजी, तुम्ही एवढे हुशार, बुद्धिमान, विद्वान, आणि तुमचा मुलगा असा कसा? प्रधानाने विचारलं, काय झालं? अहो म्हणजे तो रोज शाळेला जातो, मी त्याला रोज बोलावतो आणि रोज 2 नाणी हातात ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, सांगतो मौल्यवान असलेलं उचल. आणि तुमचा मुलगा चांदीचं नाणं उचलतो, त्याला मौल्यवान काय ते कळत नाही. अहो सोन्याचं नाणं उचलायचं सोडून रोज महिनाभर ते चांदीचंच नाणं मौल्यवान म्हणून उचलतोय, त्याला शिकवलंय का नाही मौल्यवान काय? प्रधानालाही वाईट वाटलं. तो म्हणला, बघतो आपला मुलगा हुशार आहे, त्याला माहिती आहे, पण हे असं का करते काय कळेना. मग ते घरी आला, मुलाला बोलावलं, इकडे ये. अरे मुलं वडिलांचं नाव रोशन करतात, तू काय घालवायला आलायस का? तुला एवढा शिकवून तयार केला, तुला मौल्यवान काय ते कळत नाही. अरे महिनाभर राजा तुझ्या पुढे 2 नाणी ठेवतो, एक सोन्याचं एक चांदीचं, आणि तू सोन्याचं नाणं उचलायच्या ऐवजी चांदीचं नाणं उचलतोय, तुला मौल्यवान कळत नाही. एवढा ऐकल्याबरोबर पोरगा म्हणला, बाबा जरा थांबा. आत गेला, एक बरणी घेऊन आला. बरणीत सगळी महिन्याची साठलेली चांदीची नाणी होती. आणि तो बाबांना म्हणला, ही महिनाभरची कमाई आहे. तुम्हाला काय वाटलं, राजा मला खेळवतोय? महिनाभर मी त्याला खेळवतोय. म्हणे कसं? अहो बाबा, जर मी सोनं हे मौल्यवान नाणं हे मला माहिती आहे ना, पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलेन त्या दिवशी खेळ बंद होईल. एका सोन्याच्या नाण्यासाठी ही महिनाभराची चांदीची नाणी कशाला घालू? बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे? आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान. ज्ञानी माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. ज्याला अनुभव आहे तो फारसं व्यक्त होत नाही, ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही. ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला अनुभव देते, ती तुम्हाला, आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे. इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकू शकत नाही. म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकोबांनी सरळ सांगितलं. साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही, ती चाखावीच लागते, खावीच लागते, त्यावेळी त्याची गोडी कळते. तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील, मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील. हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही, आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काडी मात्र उपयोगाचं नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पुस्तकी पांडित्य तुम्हाला फार काळ पुढे नेऊ नाही शकत, त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढे रटत राहील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय, बुद्धिमान कोण? जो स्वतःच्या अनुभवाने शिकतो तो बुद्धिमान आहेच, पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान. म्हणजे मी एक पुस्तक वाचतो त्यावेळी 70 वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची 70 वर्ष त्या पानावर उमटलेली असतात. ती 70 पानं मी वाचतो, याचा अर्थ मी त्याच्या 70 वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो. आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं. हा सगळ्यात मोठा भाव.
आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं, ज्याच्या दावणीला गुरं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत. आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडे ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत, ही नवी व्याख्या आता तयार झाली. जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, सोन्याच्या बळावर तुम्ही ज्ञान कमावू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता आणि सोनं सुद्धा कमावू शकता. त्यामुळे पहिल्यांदा काय कमावायचं आहे तर ज्ञान कमावायचं, ही भूमिका पहिल्यांदा आम्हाला लक्षात घेता आली पाहिजे. म्हणजे आमची घरं बांधली जातात, घरावर आम्ही नेम प्लेट लावतो आमच्या नावाची पाटी, त्या नावाच्या पाटीवर आमचं नाव लिहिल्यावर खाली काय लिहितो, 6 एकर बागायतदार नाही, 12 जनावरांचे मालक नाही, 1 कोटी म्युच्युअल फंड नाही. नावाखाली लिहितो काय, आमचं शिक्षण MA MSc काय झालं असेल ते, PhD, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख,